हॅलो, नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 ते 5 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक बघणार आहोत. त्यासाठी इथे मी हे 2 कापड घेतले आहेत. याची उंची इथे मी 16 इंच घेतली आहे आणि रुंदी ही 23 इंच घेतली आहे. आता इथे हा कापड मी फोल्ड करत आहे. या कापडाचे इथे 4 फोल्ड केल्यानंतर आपण आता यावर मापे टाकूया. तर ही कापडाची ओपन साईड आहे. या साईडनी इथे आपल्याला माप टाकायचं आहे. त्यासाठी इथे मी 3 इंचावर मार्किंग केलं आहे. या साईडने सुद्धा मी 3 इंचावर मार्किंग करत आहे. मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला इथे आर्महोलचा गोलाकार द्यायचा आहे. आर्महोलचा गोलाकार दिल्यानंतर मी इथे आता हा आर्महोल कट करून घेते. अशा प्रकारे आर्महोल कट करून मी हा कापड आता बाजूला ठेवून देते. या फ्रॉकला फ्रिल लावण्यासाठी मी इथे ही कापडाची एक पट्टी घेतली आहे. याची उंची 6 इंच आणि रुंदी 46 इंच आहे. इथे ही पट्टी मी डबल फोल्ड केलेली आहे, ज्याची रुंदी ही 23 इंच आहे. इथे मी ह्या 2 पट्ट्या घेतल्या आहेत. फ्रॉकला बेल्ट लावण्यासाठी मी इथे 2.5 बाय 9 इंचाच्या ह्या 2 पट्ट्या घेतल्या आहेत. तर इथे आता आपली फ्रॉकची कटिंग कंप्लीट झाली आहे. चला तर मग आता आपण हा फ्रॉक शिवायला घेऊया. तर सर्वात आधी आपल्याला इथे फ्रिल तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी बघा, कापडाच्या एका साईडने मी अशी डबल फोल्ड करून इथे शिलाई देऊन घेत आहे. तर हे बघा, इथे मी पूर्ण कापडावर अशी डबल फोल्ड करून शिलाई दिलेली आहे. आता कापडाच्या दुसऱ्या साईडने आपल्याला मोठी शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे मी या पूर्ण कापडावर ही मोठी शिलाई दिलेली आहे. आता याची फ्रिल बनवण्यासाठी आपल्याला या दोन्ही धाग्यांमधला एक धागा पकडून असा कापड ओढायचा आहे. त्यामुळे इथे छोट्या छोट्या प्लेट्स तयार होतील. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा कापड पूर्णपणे ओढून अशा छोट्या छोट्या प्लेट्स इथे तयार करून घ्यायच्या आहेत. इथे या फ्रिलची लांबी मी 23 इंच ठेवलेली आहे. आता फ्रॉकचा एक पार्ट घेऊन त्याच्या खालच्या घेराला मी इथे ही फ्रिल जोडून घेत आहे. त्यासाठी मी इथे कापडाची सरळ बाजू वरून ठेवलेली आहे आणि फ्रिल ही मी उलट बाजूने ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला ही फ्रिल शिवून घ्यायची आहे. फ्रिल शिवल्यानंतर सरळ बाजूने मी त्यावर प्रेस शिलाई देत आहे.
हे बघा, इथे आपली ही फ्रिल जोडून आता तयार झाली आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला आर्महोल तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी ही 1.5 इंचाची पट्टी घेतली आहे. कापडाच्या उलट बाजूने आपल्याला ही पट्टी अशा प्रकारे आर्महोलवर शिवून घ्यायची आहे. हे बघा, इथे मी ही पट्टी आता शिवून घेतली आहे. त्यानंतर या आर्महोलच्या गोल भागात आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. कट्स दिल्यानंतर हा कापड सरळ बाजूने पलटवून आपल्याला इथे अशा प्रकारे डबल फोल्ड करून त्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे आर्महोलला गोट लावून तयार झाली आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या आर्महोलला सुद्धा अशीच गोट लावून घ्यायची आहे. हे बघा, इथे मी दोन्ही साईडला गोट लावून घेतली आहे. आता त्यानंतर आपल्याला हा जो गळ्याजवळचा भाग आहे इथे अशा छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला द्यायच्या आहेत. इथे याची रुंदी आपल्याला 7 इंच ठेवायची आहे. अशा प्रकारे इथे मी ह्या छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घेतल्या आहे. याची रुंदी ही 7 इंच आहे. आता इथे मी ही 1.5 बाय 7 इंचाची पट्टी घेतली आहे. तर अशा प्रकारे ही पट्टी आपल्याला या गळ्याच्या उलट साईडने शिवून घ्यायची आहे. पट्टी शिवल्यानंतर सरळ साईडने पलटून आपल्याला इथे या पट्टीला डबल फोल्ड करून त्यावर शिलाई द्यायची आहे. इथे आता आपला हा फ्रॉकचा एक पार्ट पूर्णपणे तयार झाला आहे. सेम याच पद्धतीने मी दुसरा पार्ट सुद्धा तयार करून घेतला आहे. आता इथे आपल्याला फ्रॉकचे बेल्ट तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी ही 9 इंचाची पट्टी घेतली आहे. या पट्टीला असं मध्ये फोल्ड करून आपल्याला यावर शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही पट्टी सरळ साईडने पलटवून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने मी दुसरी पट्टी सुद्धा तयार करून घेतली आहे. आता इथे मी ही 2.5 बाय 8 इंचाची पट्टी घेतली आहे. याच्या दोन्ही साईडने आपल्याला अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर या पट्टीला अशा प्रकारे पलटवून आपल्याला याच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे इथे मी छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आहे.
त्यानंतर आता आपल्याला ही पट्टी घेऊन सेंटरमधून फोल्ड करून तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या फ्रिलला सुद्धा आपल्याला सेंटरला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मार्किंग केलेले दोन्ही निशाण एकमेकावर ठेवून आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्या बेल्टला ही फ्रिल जोडून झाली आहे. इथे मी अशाच प्रकारे दुसरा बेल्टसुद्धा तयार करून घेतला आहे. त्यानंतर आता आपल्याला फ्रॉकचा एक पार्ट घेऊन त्यावर हा बेल्ट अशा प्रकारे शिवून घ्यायचा आहे. सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडने दुसरा बेल्ट शिवून घेते. हे बघा, इथे मी हा दुसरा बेल्टसुद्धा इथे शिवून घेतलेला आहे. आता फ्रॉकचा दुसरा पार्ट घेऊन आपल्याला सेम त्याच पद्धतीने हे दोन्ही बेल्ट त्या पार्टवर शिवून घ्यायचे आहेत. तर इथे मी दुसऱ्या पार्टला सुद्धा हे दोन्ही बेल्ट जॉईन करून घेतले आहेत. आता आपल्याला याची फिटिंगची शिलाई द्यायची आहे. त्यासाठी अशा प्रकारे दोन्ही पार्ट एकमेकांवर धरून आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे. याच पद्धतीने मी इथे दुसऱ्या साईडने पण शिलाई देऊन हा फ्रॉक तयार करून घेतला आहे. आपला हा फ्रॉक इथे तयार झाला आहे. तुम्हाला हा फ्रॉक कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.